नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकेपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे एम-एच सेट 2025चा जो निकाल लागलेला आहे, तो कसा चेक करायचा? त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल आहात का नाही? तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही? तुम्हाला किती पर्सेंटेज पडले? किती मार्क्स पडले? ते आपण या सर्व व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खाली यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा इथे. पब्लिक नोटीस म्हणून दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला याची नोटिफिकेशन पाहायला भेटेल, की रिझल्ट हा नक्की किती तारखेला लागलेला आहे आणि रिझल्टची थोडीफार माहिती तुम्हाला या पी-डी-एफमध्ये दिसेल, की निकाल जाहीर करण्यासाठी तुम्हाला जाहीर प्रकटन वगैरे दिलेलं आहे त्यांनी. तर पाहू शकता 30 ऑगस्ट 2025 रोजी निकाल लागलेला आहे. एम-एस सेटचा 25 जून 2025 रोजी 40वी जी सेट होती त्याची परीक्षा झाली होती. त्याचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेला आहे. आता हा निकाल कसा पाहायचा? त्यासाठी आपल्याला परत एकदा या वेबसाईटवरती यायचं आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे पाहू शकता इथे. द फायनल ॲन्सर की कन्सर्न. त्या सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला जी आपली एक्झाम होती त्याच्यामध्ये आपल्याला पेपर बुकलेट होतं. तर त्या बुकलेटप्रमाणे याच्या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर की यांनी शो केली आहे. तुम्हाला किती नंबरची, कोणत्या ग्रुपची ॲन्सर की आली होती, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याची ॲन्सर की या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला एक ॲन्सर की ओपन करून दाखवतो. समजा तुमचं मॅथेमॅटिक्स सायन्स बुकलेट नंबर ए होता. तर या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे पाहून घ्या. बुकलेट ए मॅथेमॅटिक्स सायन्स विषय. त्याच्यावर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं ॲन्सर की ओपन होईल. तर या ठिकाणी त्यांनी ॲन्सर की फक्त दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1चा ॲन्सर हा सी नंबर आहे. क्वेश्चन 2चा ॲन्सर हा 1 नंबर ए ऑप्शन आहे. त्या पद्धतीने यांनी टोटल सर्व ऑप्शन कीचे ॲन्सर की दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही चेक करून तुमचे ॲन्सर की तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे याचे प्रश्नपत्रिका पण असतीलच. तसेच आता आपण आपल्या सीट नंबर आणि नावावरून तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहेत. त्यासाठी परत एकदा या वेबसाईटवरती यायचं आहे. 1 नंबरची वेबसाईट आहे. या ठिकाणी पाहू शकता. रिझल्ट ऑफ एम-एस-सी-आय-टी हेल्ड ऑन 5th 15 जून 2025 रोजीचा एक्झाम झाली ती निकाल या ठिकाणी पाहू शकतो. त्यासाठी पहिल्या नंबरच्या लिंकवर आपण क्लिक करून घेऊ. इथे आल्यानंतर सिलेक्ट एक्झाम याच्या ठिकाणी आपल्याला तारीख सिलेक्ट करायचा आहे 15 जून 2025 या रोजी आपला निकाल लागलेला होता. तर निकाल आपल्याला विथ मार्क ओपन करायचा आहे का विदाऊट मार्क ओपन करायचा आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सिलेक्शन करून घ्या. या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाका. त्याच्यानंतर खाली नाव टाका. त्याच्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाका. ही माहिती कोणत्या पद्धतीने टाकायचं आहे? ज्या पद्धतीने ही माहिती तुमच्या ॲडमिट कार्डवर आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इथे माहिती टाकून घ्यायची आहे. बिनचूक माहिती टाकायची आहे. जरासुद्धा स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये. जर मिस्टेक झाली तर या ठिकाणी तुमचा रिझल्ट ओपन होणार नाही. तर या ठिकाणी माहिती व्यवस्थित क्लिअर तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर सर्च रिझल्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे करून घ्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिझल्ट शो होईल. तसंच या ठिकाणी आता दिलेलं आहे पाहून घ्या. हे 2 ऑप्शन दिलेले आहे त्यांनी. सेट सेट नंबर क्वालिफाईड कॅन्डिडेट आणि नोटिफिकेशन ऑफ सेट क्वालिफाईड कॅन्डिडेट त्यांची नाव वगैरे दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवर आपण क्लिक करून घेऊ. सेट सेट नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स या नंबरवर क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो या ठिकाणी सीट नंबर दिसत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला आपला जर सीट नंबर याच्यामध्ये जर असेल, तर या ठिकाणी आपण सेट एक्झाम क्वालिफाय झाली असं या ठिकाणी डिक्लेअर होईल. तर याच्यामध्ये आपल्याला नंबर आपला शोधायचा आहे. तर याचे टोटल याचे 30 पेजेस आहेत. त्या 30 पेजेसमध्ये फक्त यांनी सीट नंबर दिलेला आहे. तर या सीट नंबरवरून तुम्ही तुमचं सीट नंबर शोधून चेक करायचं आहे की तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे का नाही. या पद्धतीने हा रिझल्ट जरा चेक करायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्त माहितीसाठी तुम्ही यांच्या सेटच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता. त्या कस्टमर केअरचा नंबर यांच्या कस्टमर केअरचा नंबर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन शोधून तिथून तुम्ही चेक करू शकता. तसेच याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्वालिफाय कट ऑफ पर्सेंटेज. तर या ठिकाणी तुमचा कट ऑफ किती लागलेला आहे, कोणत्या विषयाचा किती कट ऑफ आहे, कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागलेलं आहे ते पण या ठिकाणी दिसणार आहे. त्यासाठी आपण क्वालिफाईंग कट ऑफ पर्सेंटेज या बटनावर क्लिक करून घेऊ. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर एक PDF ओपन होईल.
त्या PDF आपण चेक करायचं आहे की आता या ठिकाणी पहिला सब्जेक्ट आहे मराठी. तर मराठी सब्जेक्टला जनरलला 50चा कट ऑफ लागलेला आहे, SCला 44, STला 43. तर या पद्धतीने या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे. प्रत्येक विषयाचा आणि प्रत्येक कास्टचा यांनी कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कितीचा कट ऑफ लागला. याच्यानुसार पण तुम्ही ठरवू शकता की तुमचा कट ऑफ लिस्टमध्ये नाव आहे का नाही, तुमचं क्वालिफाय लिस्टमध्ये नाव आहे का नाही, याच्यावर तुम्ही काढू शकता. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जास्त माहितीसाठी आणि टीचर रिक्रुटमेंट तसेच शिक्षक भरतीसाठी जर जास्त माहिती पाहिजे असेल तर त्याच्यानंतर कोणती एक्झाम सुटणार, सी-टेटची एक्झाम कधी सुटणार, त्याचे फॉर्म कसे भरायचे, ही जर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण वेळोवेळी ती माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.